सोलापूर महानगरपालिकेच्या माननीय आयुक्त मॅडम व माननीय नगर अभियंता पवार मॅडम यांच्या आश्वासनानंतर संस्थेच्या व संघटनेच्या वतीने करण्यात आलेले बेमुदत धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे। जर आश्वासनाची पूर्तता न केल्यास पुन्हा 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त मनपाच्या मेन गेट समोर तीव्र आंदोलन करण्यात येईल। ज्या लोकांनी मुतारे हडप केले त्यांनी मागच्या वर्षी 8/5/2023 पासून 2 महिने बेमुदत धरणे आंदोलन केलं होतं। त्यानंतर माननीय सोलापूर आयुक्त मॅडमनी मला आश्वासन दिल्यानंतर की आम्ही स्मार्ट सिटीच्या अंतर्गत प्रत्येक चौकामध्ये महिलांसाठी पुरुषांसाठी एक लघुशंका नैसर्गिक विधी करण्यासाठी मुताऱ्या आपण चौकामध्ये बांधूयात असं आश्वासन दिल्यानंतर मी माझं बेमुदत धरणे आंदोलन उपोषण मागे घेतलं होतं। नंतर आचारसंहिता लोकसभा लागल्यानंतर त्याची पूर्तता न झाल्यामुळे मी पुन्हा 12/6/2024 पासून पुन्हा बेमुदत धरणे आंदोलन पूनम गेट इथं चालू केलं होतं। आज 40 दिवस झालं माझ्या संघटनेच्या आंदोलनाने सोलापुरातील नागरिकांच्या प्रयत्नाला यश मिळालं आणि माननीय आयुक्त तेली मॅडम आणि तसेच नगर अभियंता पवार मॅडम यांच्या पुढाकाराने शहरातल्या जे सार्वजनिक मुताऱ्या पाडल्या आहेत, कब्जा केला आहे, अशा सर्व मुताऱ्या ज्या प्रमुख चौकामध्ये आमची मागणी होती की बाबा महिलांसाठी आणि वयोवृद्ध लोकांसाठी ज्यांना बीपी शुगर त्रास असतो, मूतखड्याचा त्रास असतो, अशा लोकांना वारंवार नैसर्गिक विधी लागत असतो, त्या अनुषंगाने प्रत्येक चौकामध्ये प्रमुख चौकामध्ये लघुशंकेसाठी मुताऱ्या त्यांनी बसवण्याचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि लवकरात लवकर हे बसवतो म्हटल्यानंतर आम्ही आजपासूनचं जे माझं बेमुदत धरणे आंदोलन आहे मी आज ह्या घडकीला ह्या तासामध्ये मी स्थगित केलेलं आहे। जर याची अंमलबजावणी लवकरात लवकर नाही केली तर ह्याचा पुढचा निर्णय आंदोलन इथं नसणार आहे, त्यांच्या गेटला आंदोलन गेटला महापालिकेच्या मेन गेटला असेल 15 ऑगस्टच्या आत। तरी मी माझं आंदोलन स्थगित करत आहे। जय भीम, जय संविधान, जय भारत।